नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता SRT पद्धतीने आपण या ठिकाणी मक्याची लागवड केलेली आहे। SRT पद्धत शून्य मशागत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती प्रचंड तण या ठिकाणी आहे आणि या तणामध्ये आपण मक्याची लागवड केलेली आहे। मागील पिकांचे अवशेष तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, हे बघू शकता आपण। तुरीचे अवशेष तसेच आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपले कपाशीचे अवशेष तसेच आहे। आपण गेल्या 4 वर्षांपासून या जमिनीला कुठल्याही प्रकारची नागाटी रोटेटर केलेला नाही। आज सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। बरेचसे शेतकऱ्यांचे खरीपामधील सोयाबीनचे शेत, मक्काचे शेत हे खाली झालेले आहेत, परंतु पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे सदरील शेतकऱ्यांना त्यांचे वावर तयार करण्यासाठी त्यांना अति पावसामुळे शक्य होत नाही, त्यांना नांगरणी करता येत नाही, रोटावेटर करता येत नाही। आज गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पाऊस उघडेल आणि आपण रब्बीची पेरणी करू असं शेतकऱ्यांना वाटतं, परंतु पाऊस काही सुचू देना। दररोज पाऊस येत असल्यामुळे जमिनीमध्ये वापसा सुद्धा झालेल्या नाहीत आणि SRT पद्धतीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची जमिनीची हलवल करावं लागत नाही, रोटेटर करावं लागत नाही, नांगरणी करावं लागत नाही। आता गेल्या 4 वर्षापासून आपण या ठिकाणी या जमिनीची कुठल्याही प्रकारची हलवल केलेली नाही, नांगरणी केलेली नाही, रोटेटर केलेला नाही। तरी पण आपण पाऊस कधी उघडतो आणि आपल्या वावरात कधी वाफा होतात आणि आपण कधी लागवड करतो याची चिंता आमच्या SRT शेतकरी बांधवांना नाही। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आम्ही वाफ होण्याची वाट बघत नाही, कोणत्याच प्रकारची आम्हाला हे नाही आहे, चिंता नाही आहे। या ठिकाणी बघू शकता आपण आपली सोयाबीन काढणं झाली आणि लगेच आपण या ठिकाणी मक्याची लागवड केलेली आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती प्रचंड तण आहे या शेतामध्ये, तरी पण आपला मका हा आता गेल्या म्हणजे 15 दिवस झालेले आहे या मक्याला। या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता आपले पूर्वीचे मक्काचे दसकट तसेच आहे आणि या दसकटामध्येच आपण या ठिकाणी लागवड मक्काची परत आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि अशा प्रकारे आज 14 ते 15 दिवस आपल्या या मक्काला होत आहे। तुम्ही बघू शकता या मक्काला आपण अद्यापर्यंत खताचा एकही दाणा दिलेला नाही किंवा एकही फवारणी केलेली नाही, तरी पण अशा सुंदर प्रकारे आपला हा मक्याचा प्लॉट या ठिकाणी भरलेला आहे। शेतकरी मित्रांनो, दरवर्षी नागाटी रोटेटर मध्ये आपला खूप प्रचंड पैसा जात आहे आणि आपल्या नांगरणीचे भूमातेवर खूप मोठ्या प्रमाणावर आपण अत्याचार करीत असल्यामुळं आपली जमिनीतील जे जीवाणू आहे ते आपले नष्ट होत चाललेले आहे आणि भूमाता आपली सशक्त बनत चाललेली आहे, अशक्त बनत चाललेली आहे, सॉरी। त्यासाठी माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण दरवर्षी
जमिनीवर नांगरणीचे रोटावेटरचे अत्याचार न करता आपण SRT पद्धतीने शून्य मशागत तंत्राने शेतीचा अवलंब केला तर आपल्या खर्चातही बचत होते आणि आपली भूमाता पण सशक्त बनते. आज आपण गेल्या 3-4 वर्षापासून असंख्य शेतकऱ्यांना SRTचं महत्त्व सांगत आहे. बरेचसे शेतकरी आज आपल्या या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेर राज्यातही शेतकरी मोठ्या प्रमाणावर SRTकडे वळत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी SRT तंत्र जर स्वीकारलं तर त्याच्या जीवनामध्ये खरोखरच प्रकाश पडेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8007155044 या नंबरवर संपर्क साधावा. आम्ही त्यांना सहकार्य करू, जे मार्गदर्शन करू. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.